सर्वांना. तर आजच्या चर्चासत्राचा विषय आहे की योग्य शाळा कशी निवडावी. यासाठी आपल्याला विजन एज्युकेशन सोसायटीचे चेअरपर्सन श्री सुनील रगतवाल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांचे मार्गदर्शन आपण जाणून घेऊया. तर सर्व पालकांनी आपल्या पल्ल्यासाठी कोणती शाळा निवडावी? मॅडमनी खूप छान प्रश्न विचारलेला आहे. पालकांनी आपल्या मुलांसाठी कुठली शाळा निवडली गेली पाहिजे, राईट? हा उत्तम प्रश्न आहे. आज जेव्हा जून महिना चालू होतो त्यावेळेला प्रत्येक पालकाच्या डोक्यामध्ये आपल्या मुलाच्या फ्युचरसाठी योग्य शाळा निवडावी असे विचार चालू असतात. प्रत्येक पालक आपल्या आपल्या परीने योग्य शाळा निवडण्याचा प्रयत्न करतो. पण काय होतं का प्रत्येक पालक जेव्हा शाळा निवडतो त्यावेळेला एज्युकेशन ही नीड समोर न ठेवता पालक प्रथमदर्शनी जे समोर दिसतंय म्हणजे काय दिसतं, पालक बरेच वेळेला विचार करतात माझ्या शेजारच्याने इथे घेतले, त्यांनी इथे घेतले, त्यांनी इथे घेतले किंवा ह्यांनी इथे घेतले. शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा शाळेचा एरिया किंवा शाळा जशी दिसते मोठी आहे, ग्राउंड नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, यावरती एज्युकेशन मिळत नाहीये. एज्युकेशन जे मिळतं ते आहे एज्युकेशन मिळण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर काम करत नाही, बिल्डिंग काम करत नाही, अवेअरनेस काम करत नाही किंवा लोकल एरिया काम करत नाही. हे सर्व जे मिळतं ते एज्युकेशन देणारी संस्था जिथं आहे त्यामधील शिक्षक ते किती क्वालिटीचे आहेत. शिक्षक क्वालिटी देतात, शिक्षक एज्युकेशन देतात आणि हे एज्युकेशन देणारा जो पार्ट आहे, जो घटक आहे, ती टीम आहे, ती किती क्वालिफाईड आहे, ती किती सुशिक्षित आहे किंवा सुसंस्कृत आहे, या सर्व गोष्टी मॅटर करतात. आपल्या मुलाचं एज्युकेशनसाठी, मुलाचं भविष्य तयार करण्यासाठी, शाळा निवडण्यासाठी सर्व पालकांनी या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपली नीड ही आहे. आपली नीड ही नाही का माझा मुलगा एवढ्या मोठ्या शाळेमध्ये जातोय, ही नीड नाहीच आहे. आपल्याला कोणी दाखवायचं नाही तर माझा मुलगा एवढ्या मोठ्या शाळेमध्ये जातोय, माझ्या मुलाची एवढी लाख रुपये फी भरतोय, ही नीड नाहीये. हे एज्युकेशन दाखवण्यासाठी नाहीच आहे. एज्युकेशन ही दाखवण्याची गोष्ट नाहीच आहे. ही जर दाखवाय गेलं तर मुलाचं एज्युकेशन राहील बाजूला. तुम्हाला दिसेल तर माझा मुलगा चांगल्या शाळेत जातोय, मोठ्या शाळेत जातोय, पण एज्युकेशन किती मिळते हा एक प्रश्न आहे. त्यामुळे सर्व पालकांनी याची दक्षता घेतली पाहिजे की नीड काय, आपल्या मुलाची एज्युकेशनची नीड काय, आपलं वातावरण काय, आपण घरी जिथं राहतो किंवा आपल्या मुलाला जे वातावरण सूट होत आहे त्याच वातावरणामध्ये आपण तो व्यवस्थित वागू शकतो, बोलू शकतो, या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. हा जर विचार न करता लोकांनी काय केले, दुसऱ्यांनी काय केले, शेजाऱ्यांनी काय केले याचा विचार केला आणि आपल्या मुलाची शाळेच्या साठी जी शिक्षण संस्था आहे किंवा शाळा निवडली तर मात्र त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. कारण ह्या सर्व गोष्टी एज्युकेशन देत नाही, मोठी फी एज्युकेशन देत नाही, मोठी बिल्डिंग एज्युकेशन देत नाही, ग्राउंड एज्युकेशन देत नाही. एज्युकेशन देणारा प्रमुख घटक आहे तो म्हणजे गुरु, आणि तो किती संस्कृत आहे, सुसंस्कृत आहे, तो कसा शिकवतो, ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात आपल्या मुलाला एज्युकेशन देण्यासाठी. म्हणून सर्व पालकांनी विचार केला पाहिजे कुठली शाळा काय शिकवते पेक्षा कसं शिकवते, शिकवणारा घटक कसा आहे, शिक्षक कसा आहे याचा अभ्यास केला पाहिजे आणि मगच शाळेत ऍडमिशन घेतलं पाहिजे. याप्रमाणे जर पालकांनी शाळा निवडली आपल्या पालकाच्या फ्युचरसाठी तर नक्कीच ब्राईट एज्युकेशन मिळेल आणि पालकाचं म्हणजे मुलाचं एज्युकेशन जे आहे ते ह्या सर्व गोष्टीच्या बाहेर जाऊन त्याला जे अपेक्षित आहे, त्याला जे फ्युचर घडवायचे, फ्युचरमध्ये या सर्व गोष्टीचा इम्पॅक्ट कधी होतो, फक्त शिक्षण हे दाखवण्यासाठी, वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी नाही, तर एज्युकेशन त्याच्या जीवनामध्ये येणारी चढउतारासाठी, फ्युचरमध्येच त्याला जे वागायचंय तिथं उपयोग होईल, त्याच्या संस्कृतीसाठी किंवा आदर सन्मानासाठी. आणि प्रमुख गोष्ट काय आहे का ह्या शिक्षणाचाच पुढे जाऊन त्याच्या अर्थज्ञानासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी ज्याला जे मिळालेलं शिक्षण आहे तो कसा उपयोग करतोय ते खरं शिक्षण आहे. डिग्री किंवा जे काही तुम्ही प्रकारचे कोर्सेस घेतलेले ते शिक्षण बेसिक आहे. त्यासाठी पुढे जाऊन योग्य शिक्षणातनं आज सर्वजण शिकलेलेच आहे, पण प्रत्येकाला एज्युकेशन मधून अर्थार्जन करता येते का, संकटातून प्रॉब्लेम जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सोडवता येतात का, ते खरं शिक्षण आहे. या सर्व गोष्टीवर जर त्याला योग्य ठिकाणी, योग्य वेळेला, योग्य शिक्षणाचा, योग्य नॉलेजचा उपयोग करून घेता आला तर ते योग्य शिक्षण आहे. आणि ते कुठे मिळेल, ती योग्य शाळा आहे. सर, तुमच्या मते योग्य शिक्षण कसे असावे, म्हणजे पालकांनी शिक्षणासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे? योग्य शिक्षण कसे असले पाहिजे, योग्य शिक्षण अशा प्रकारे असले पाहिजे. बघा, शिक्षण आजपर्यंत आम्ही सर्वांनी शिक्षण घेतलेले आहे. पूर्वी गुरुकुलामध्ये शिक्षण मिळत होतं, आजच ते शिक्षण अनेक प्रकारच्या माध्यमातून म्हणजे मराठी माध्यमिक शाळा, इंग्लिश माध्यमिक शाळा, हर एक प्रकारच्या माध्यमाच्या शाळेमधून शिक्षण दिले जातं. तेच आहे, पद्धती बदललेली आहे. तर योग्य पद्धत कुठली, तर योग्य पद्धत काय, आपल्या फ्युचरचे जे नीड्स आहेत त्याच्यातनं कम्प्लीट होतील, त्या नीड्स कम्प्लीट करण्यासाठी ज्या प्रकारचं एज्युकेशन दिलं जाईल
ते एज्युकेशन परफेक्ट आहे. आता जर डीपमध्ये जायचं असेल, समजायचं असेल, तर एज्युकेशन्समध्ये आपल्या फ्युचरमध्ये नीड्स काय येणार आहेत? पहिली गोष्ट, प्रत्येकाला अर्थार्जन हवं, पैसे कमवता आले पाहिजे, राईट. तर ही गरज आपल्या एज्युकेशनमधून पूर्ण होईल का? आपल्याला नोकरीच लागली तर नोकरीमधून तेवढं अर्थार्जन होईल का? म्हणजे आपण जे ज्ञान घेतले ते ज्ञान आपल्याला त्या एज्युकेशनच्या गरजेमधून, म्हणजे आपण जे एज्युकेशन घेतले ती गरज, आपलं अर्थार्जनाचं गरज जी आहे ती भागवेल का? दुसरी गोष्ट काय, की समजा नोकरी जर नाही लागली, म्हणजे आपण एज्युकेशन जे घेतले त्या प्रकारची नोकरी आपल्याला नाही लागली, तर आपण नोकरीने लागता सुद्धा आपण जे घेतलेलं नॉलेज आहे किंवा एज्युकेशन त्यातनं आपलं चरित्रार्थ म्हणजे पैशाची जी गरज आहे ती